मत्ताई लिहिलं धडस खबर 13 अध्याय. येसू ते दिवशी घरातून बाहेर निघून जाऊन समुद्रमाच्या ओड्डूवर बसलं. पजाखी त्यांना सैगी जमा होल्यासाठी त्यांना एक पडवं वेगून बसलं. पजाखी ओड्डूवर उभं होली. तवर त्यांना उदाहरणाचे खाणे ऐकून त्यांना कितीक संगतुలు सांगलन. एकलं रैत दने शिपाले गेलं. दने शिपत राहताने इथले दने वाटे पक्क्याले पडले. ठाकरं येऊन त्यांत घुटकला. अजून इथले दाणे मत्ती जूग नाईटले गोटेनाच्या जाग्यात पडले. मत्ती जूग नाईटल्यासाठी त्या लवकरच मोलकाल आले. पण दिवस निघले तवर त्या मोलकाल करपान गेले. त्यांचे मुरं खोलात जाई नाईटल्यासाठी त्या वारून गेले. अजून इथले दाणे काटेचे पोदलात पडले. काटेचे पोदल वाढून त्यांत बागोन टाकला. अजून इथले दाणे धडस भुयेत पडले. त्या पिकाले आले. त्यांत इथले 100 वाटे 320 वाटे अजून इथले 150 वाटे पिकले. ऐकाले कान राहिलं ऐकते. शिशूले येऊन त्यांना उदाहरणाचे खाणे ऐकून खाले सांगतास म्हणून हटकला. त्यांना जबाब देत काले म्हटल्या स्वर्गराज्यमाचे रहस्यम होऊन राहिले सत्याल चवून घेवाचं ज्ञानम तुम्ही पंदून घेतला पण त्याही नाही पंदून घेवा म्हटलन. देवाचे राज्यमा गुरचून वर्थम करून घेवाचे नाले देव आणि जोग देते. पण त्यांनाचे राज्यमा गुरचून अर्थम करून घेण्याच्या पैचून राहलं सुगा हेडून घेते. मीन त्या संग उदाहरणाचं खाणं नाकून सांगाचं कारणम हेच. त्याही देखटल्याच्यानेच देखतात पण नाही देखणं. त्याही ऐकल्याच्यानेच राहतात पण ऐकत नाही अर्थम करून घेत नाही. यशया प्रवक्ताकून सांगून राहिलं प्रवचनम त्यांचे विषय मात नेरवेरलं. कसं म्हटल्या तुम्ही कव्वरच्या ऐकतच राहता पण अर्थम नाही करून घ्या. कव्वरच्या देखतच राहता पण नाही चवून घ्या. त्याही डोळे नाकून देखून कान नाकून ऐकून हृदयमाकून अर्थम करून घेऊन माकड फिरलंस राहिल्या मीन त्यांत धड करत. पण तेस जरगे नाहीस हे माणसनाचं हृदय मधुबारून गेलं. त्यांले धड नाही ऐके. त्याही त्यांचे डोळे झाकून घेतला. पण देखाचे तुमचे डोळे ऐकाचे तुमचे कान आशीर्वादींचं बोलले. तुम्हा संग मीन हक्क सांगता तुम्ही देखाचे आता देखावा म्हणून ऐकत राहिले आता ऐकावं म्हणून कितीक जण प्रवक्ताल नियतधार आसपल्ली पण देखा नाही ऐका नाही. त्यासाठी दनशिपाचे रैताचे उदाहरणाच्या खाण्याचा अर्थम सांगता हृदयाकून ऐका. इतकी जण स्वर्गाचे राज्यमा गुरचून ऐकतात पण नाही अर्थम करून घेत. त्यांचे हृदयमात रोवून राहिले देवाचे वाक्यमात सैतान धरून घेऊन जाते. त्याही वाटे पक्क्याले पडले दानेना अंगरली. गोटेनाच्या जाग्यात पडले दानेना अंगरली कोण म्हटल्या वाक्यमात ऐकून संगस त्यात अंगीकरिंचाचे. पण त्यांत मुर नाईटल्यासाठी उलसेक दिवस मात्रमस उभं राहतात. वाक्यमाचे कारण माकून कष्ट होऊ दे हिंसल होऊ दे येताने वाक्यमात सोडून देतात. काटेचे पोदलात पडले दानेना अंगरली कोण म्हटल्या वाक्यम ऐकतात पण लोकमाले संबंधिंचले विचारम अजून मिरव्याचं गुरचले मोसमाचे गोठे ते वाक्यमात बघून टाकतात. त्यासाठी त्याही नाही फलिंचत. धडसे जाग्यात पडले दानेना अंगरली कोण म्हटल्या ऐकून अर्थम करून घेऊन चुक्के नाहीस फलिसतात. कसं म्हटल्या इतलीक जण 100 वाटे इतलीक जण 320 वाटे अजून इतलीक जण 150 वाटे फलिसतात. एकला माणूस त्यांनाच्या वावरात धडसे दाणे शिपल्याच्याने स्वर्गाचं राज्यम आहे म्हणून येसू त्यांले अजून एक उदाहरणाची खाणी सांगलन. पण ते वन्यार जपूजात राहताने त्याचा पगाधार येऊन गव्हाचे दाण्यामध्ये गवताचे दाण्यात शिपून निघून गेलं. गहू वाढून कणीस दिसल्यापायी ते गवत सुगा त्यांना दिसलं. तवर मालकधाराची दासुलू त्यांना जवळ येऊन त्यांना संगयशी म्हटला मालकधारा तुझ्या वावरात धडसे धान्य शिपलास ना हे गवत कोतून आलं. त्यांना हे पगाधार करलं काम होय म्हणून त्यांसंग म्हटलन. तवर दासुलू आम्ही जाऊन ते गवतात उपडून टाक म्हणता की म्हणून त्यांना आता हटकला. पण त्यांना नको गवतात उपलस राहिल्या त्यांसंग सुगा गव्हाचे धांडे पेकलून येतात होवसे. कपाचे वक्ती होगी दोन्ही मिरून वाढून दे.
कापण्याच्या वगतीत मीना कपाचे नाले सांगत अद्दी गवतात जमा करून जरून टाकासाठी पेढ्या बांधा पण गहू माझे गरसेत घाला म्हटलन. सर्गाचं राज्यम एकलं त्याचे वावरात मोहरेचे दाना रवल्याच्याने हाय म्हणून येसू त्यांले अजून एक उदाहरणाची खाणी सांगलन. अख्खे दाना पर मोहरेचा दाना लहानसपण ते वाहले तव्वर अख्खे कायक बुरला ते धडना पर मिंचून मोठं झाड होते. वरहनेत उडाचे फाकरं येऊन त्याचे मांडलार गोलू बांधून घेतात. येसू त्यांले अजून एक उदाहरणाची खाणी सांगलन. एकली बायको 21 किलोला पीठ आंबून उतून जायसे त्यात उलसक आंबलं पीठ घालून ठेवल्याच्याने सर्गाचं राज्यम आहे. मीन माझे तोंडाकून उदाहरणाच्या खाण्या सांगता हे लोकम सृष्टिंचले पाहिजून रहस्य माकून राहिले विषयाल बोलता म्हणून प्रवक्त्याकून सांगून राहिला गोट नेरवेरासाठी येसू हे संगतुलाख्यै उदाहरणाच्या खाणे नाकून पजाले सांगलन. उदाहरणाची खाणी नाही काहीच नाही सांगा. तव्वर त्यांना पजाच्या गुंपुलात धाडून देऊन घरात गेलं. त्यांनाची शिष्युలు त्यांना जवळ येऊन वावरातले घोवाचे उदाहरणाच्या खाण्याचा अर्थम चोवय म्हणून हटकला. त्यांना त्यांना जवाब देत असं म्हटलन. धडसे दाने शिपाचं माणसाचा लेख वावर हे प्रपंचम. धडसे दाने सर्गाचे राज्यमाले चेंदले होत. वावरातलं गवत सैतानले चेंदली होत. त्यांत शिपलं पगादार होलं सैतान. कापण्याचं वगत म्हटल्या युगम होऊन जाणं. पीक कपाची धूतल वावरातल्या गवतात जमा करून आगीत जरून टाकल्याच्याने युगम होऊन जावातावर जरगते. माणसाचं लेख त्यांनाचे देवदूतलात धाडते. त्या येऊन त्यांनाचे राज्य माटले पाप कराचे नात अजून धर्मशास्त्रमाले व्यतिरेक माकून रवाचे नात जमा करवते. तव्वर त्याई त्यांत आगीत ढगलतात. तेत्त रन्नन दात कुरकुटणं राहते. तवर नियतधार त्यांचे बाचे राज्यमात दिवसाच्याने उजवड देत राहतात. ऐकाले कान राहिलं ऐकते. अजून सर्गराज्यम वावरात थोकून राहिले धनमाच्याने आहे. एकला माणूस त्यात चोवून घेऊन त्यात थोकून ठेवून संभ्रमाकून जाऊन त्यांनाले राहला अख्खं विकून घेऊन ते वावरात घेते. अजून सर्गराज्यम एकला बेपारम कराचं धडस मुत्यमात दांदरल्याच्याने आहे. जोग विलवर राहिलं एक मुत्यम दिसतानीस त्यांना जाऊन त्यांनाले राहला अख्खं विकून ते मुत्यमात घेऊन घेते. अजून सर्गराज्यम समुद्रमात वनवनाचे मासरे धरले ओल्याच्याने आहे. ओला भरल्या पायी त्यात ओड्डूले होंडाला बसून धडसे मासऱ्यानात बुट्ट्यात घातला. वाईटचे मासऱ्यानात पक्क्याले टाकून दिला. ते युगम होऊन जावातावर तेस जरगते. देवाची दूतल येऊन नियतधारणा मध्यचून वाईटचे नात वेगळी करतात. तव्वर त्याई त्यांत आगीत ढगलतात. तेत्त रन्नन दात कुरकुटणं राहते. तुम्हाला ह्या अख्ख्याही अर्थम होले की म्हणून येसू त्यांत हटकले. तव्वर त्याई हो प्रभू म्हटला. त्यांना सर्गराज्यमात शिष्युडच्याने चेरलं धर्मशास्त्रम बोधकराचं प्रत्येकलं. त्याच्या मीरव्याटलून जुन्यातनं नव्यात बाहेर हिडून आणाचे घराचे मालकधाराच्याने हाय म्हणून त्यांसंग सांगलन. येसू हे उदाहरणाचे खाणे सांगणं आपल्या पायी तेथून निघून गेलं. त्यांनाचं सक्क गाव चेरून घेऊन युदुल आराधना कराचे जगनात त्यांले बोध करलन. त्याई भरी आचार्य पडून हे ज्ञानमु अद्भुताल कराचं हे बड यनाले कोथून आले. यना वड्याचं लेखस होयन. यनाचे मायेचं नाव मर्य नव्हे की याकोबू योसेपू सीमोनू युदा यनाची भाऊ नव्हत की. अजून यनाची बहिणी अख्खी आम्हा संघ हातनं यनाले ह्या अख्खे कोथून आले म्हणून एकल्या संग एकली सांगून घेतला. त्याई त्यांनात नाईनम्मा त्यासाठी त्या संग येसू असं म्हटलन. त्यांनाचे सख्य घरातले ना पुढनं त्यांनाचे सख्य गवापर शिवाय अख्खे जगनात प्रवक्ता गौरविंचबडते. त्यांनावर त्यांना विश्वासम नटल्यासाठी त्यांना त्या पुढं जोग अद्भुताल नाही करा.